भारत आणि इस्रायल यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील अधिकृत चर्चा सुरू झाली आहे. ही बैठक नवी दिल्ली येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सुरू आहे. विशेष म्हणजे ही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताकडून वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधिमंडळ सहभागी झाले आहे. दोन्ही देशांमधील अधिकारी आणि तज्ज्ञ विविध तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करत आहेत. या चर्चेत वस्तू आणि सेवा व्यापार, सीमा शुल्क कपात, गुंतवणूक संरक्षण, बौद्धिक संपदा हक्क, डिजिटल व्यापार आणि व्यापार सुलभीकरण अशा 15 पेक्षा अधिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहे. सध्या भारत आणि इस्रायल द्विपक्षीय व्यापार सुमारे 3.5 ते 4 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच साधारण 30,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या व्यापारात संरक्षण, उपकरणे, हिरे, व्यापार, रसायने, कृषी तंत्रज्ञान आणि IT सेवा यांचा मोठा वाटा आहे. FTA झाल्यास पुढील 5 वर्षात हा व्यापार दुप्पट म्हणजे 7 ते 8 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकतो. भारत इस्रायलला प्रामुख्याने हिरे, औषधं, रसायने आणि यंत्रसामग्री निर्यात करतो, तर इस्रायलकडून संरक्षण तंत्रज्ञान, कृषी उपकरणे, संचन प्रणाली आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादने आयात केली जातात. FTA अंतर्गत 80% अधिक वस्तूवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रस्ताव या महत्त्वपूर्ण चर्चेत होत आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.